नमस्कार मंडळी, मी अमृता. हे पडदे तुम्हाला का दाखवत आहे ते सांगते. त्याआधी घरातली स्वयंपाक धुणं भांडी करून घेतली आणि राहिलेल्या कपड्यांना घड्या घालत होते. हो, काम कोणतेही असो आणि कसेही अर्शूला समोर ठेवूनच करत असते, कारण त्याच्या खोड्यांवरती लक्ष ठेवावे लागते. बरेच दिवस झाले पोटमाळ्यासाठी मार्केटमधून असे पडदे आणले होते. ते दिसावं यासाठी माळ्याचं माप घेऊन घेतले आणि त्याच मापाने पडद्यावरती कापत होते. घेऊन कापले ना तर सर्व व्यवस्थित दिसतात, म्हणजे एकसारखे दिसतात. ते सर्व पडद्याचे माप घेऊन एकसारखे कापून घेतले. सर्व पडदे कापून झाल्यावर असे शिवून घेतले व्यवस्थित. आणि असे घरातले कोणतेच काम नाही की एक काम करायला घेतले आणि ते पूर्ण केले. मधामधामध्ये चहापाणी पण बघावी लागत होती, ते पण करून दिले. आणि पडद्याचे काम पूर्ण झाल्यावर स्वयंपाक करायला घेतला. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आज वरणबट्टी होती. आमच्याकडे तुरीची डाळ करत नाही नवरात्रामध्ये, म्हणून मुगाच्या डाळीचं वरण करत होते. मग आमचं वेळेवर ठरलं की बट्ट्या नाही करायच्या तर रोडगे करायचे, तर त्यासाठी छोटे छोटे बनवत होती. आणि मग आता रोडगे म्हटले तर रोडगे मला शेकता येत नाही, म्हणून त्यासाठी आई त्या शेकत होत्या, तर त्यांनाच बनवून देत होती. मग आई तोपर्यंत शेतात तिथपर्यंत मी मंडळामध्ये आरती करण्यासाठी गेले. आरती वगैरे झाल्यावर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावर बघतो तर काय, तर ते शेकलेले रोडगे माझे तुपातून काढत होते. जेवण वगैरे उरकून घेतली आणि संध्याकाळची कामे झाली. आणि हो, सकाळी जे पडदे शिवले होते ते कसे वाटले नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.